आज तू हनुमान आहे का? आणि आई सीता आणि मी कोण आहे? राम. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात मी करतोय. मी आलेलो आहे पुण्याला. म्हणजे हे काजललाही माहीत नाही, शंभूलाही माहीत नाही, फक्त आबोली आणि प्रतीकला माहिती आहे. तर आबोलीकडे मी आता आलेलो आहे. आबोलीकडे आल्यानंतर आता काजल झोपली आहे. सकाळचे वाजले 6, 6:15. ते आता उठल्यावरती तिला सरप्राईज मिळणार आहे, बघू आपण. फोन कुठे गेला? फोन कुठे ओ शोनी, ये पक इकडे ये. ओ शोनी, माझी गुंडू का गो गुंडू. फक्त मला वाटलंच काल की आप्पा येईल असं. काय आणलं? काय आणलं? आम्रखंड आणलं का? आप्पा आम्रखंड व्यतिरिक्त काही नाही मिळत का रे? आप्पा महाराज छान वाटलं सरप्राईज, काय म्हणणं आहे? धन्यवाद. चला आता जेवूया. जेवूया. झालाय स्वयंपाक, झालाय सगळा आबोलीचा. मला गजानन महाराजांचा अध्याय वाचायचा असतो, तो पण वाचून झालाय. आणि नाही ते मस्त आहे, छान हवा येते, मस्त वाटते, निवांत शांतता छान वाटते. चला आमची देवाची पूजा करून झालेली आहे, आरती झाली आहे आणि नैवेद्य दाखवला गेलाय. चलो त्याच्यातनं बघायचंय. चला अन्न आणून ठेवलंय, आता आम्हाला जेवायचं आहे. या जेवायला 2 प्रकारचे आम्रखंड आहे, चवळीची उसळ, चटणी. आम्ही आता सगळेजण बसलोय जेवायला आता. आणि हे शंभूचं ताट आहे बघा, आम्रखंड पोळी खा म्हटलंय. चल शंभू चल लवकर चल जेवायला. खाल्लं की झोपा, घरी पण हेच आणि दुसऱ्याच्या घरी पण हेच का रे? काय माझी आप्पा आहे, खाल्लं की झोपा ना. पिक्चरला घरी जर राहिले तर झोपा काढू आपण नुसत्या. चला पिक्चरला. हे बघ कशी झोप येते पाहून घे. या रूम मध्ये तो झोपणार ना, तिकडे रूम मध्ये मी झोपणार, मी आता एकवरच झोपणार. आता तू काही करणार. आम्ही नाही खाणार रसमलाई, आम्ही रसमलाई खाणार नाही. कशाला सकाळी श्रीखंड आणले, 2 प्रकारचे आम्रखंड आणले, काय गरज होती? आज संध्याकाळी रसमलाई नाही, गुलाबजाम नाही, बासुंदी नाही, काही नाही. माझ्यासाठी घेतलं आम्रखंड, खायला बसतील बरोबर. म्हणून काय विसरून जाते काय? चला पापरा, काय ठरलं कितीचा शो आहे रात्रीचा? शंभूला सांभाळायचं, तू मला पिक्चर पाहू द्यायचा. कारण तू तिथे पण लेकराला झोपव तुझ्या. चालेल? हो हो, रामाला आवरायचं आहे. जरा दिवा लावला गेलाय, आम्ही सगळे तयार आहोत. जेवण वगैरे झालं दुपारी, मस्त निवांत झोपा काढल्या. आणि आता आम्ही बाहेर पिक्चर बघायला जातोय. मराठी पिक्चर जो आला आहे देऊळ बंद, तो पिक्चर बघायला जातोय. आता शंभूला आम्ही पिक्चरला पहिल्यांदा नेणार आहे, त्यामुळे तो कसा रिॲक्ट होणार आहे अजून काहीच माहिती नाही आहे, काय होईल तिथे. तुझं रामायण तयार? हां. कोण भरत आहे? हा म्हणजे कोण? प्रतीक मामा का? भरताची बायको कोण आहे मग? मांडवी. हा खांडवी आहे.
आज तू हनुमान आहे का? आणि आई सीता आणि मी कोण आहे? राम. ओ हो. आणि प्रतीक मामा कोण आहे? भरत. भरत. आणि आबुली आत्या भरताची बायको कोण? मांडवी. खांडवी. कोण आहे मन्नू मामा? अरे सॉरी, खांडवी नाही मांडवी. मन्नू मामा कोण आहे? लक्ष्मण. हा, लक्ष्मण रेषा कधीच ओढत नाही तो. आता आम्ही चाललोय सगळे हॉटेलमध्ये जेवायला. तिथून पुढे आम्ही जाणार आहे पिक्चर बघायला. मराठी पिक्चर जो आलाय ना, देऊळ बंद पाहायला चालू आहे. आता बघूया. तुम्हाला राम म्हणतोय म्हटल्यावर काहीतरी माझ्यात बदल मला करावे लागते. हा भरता. बापरे, आज्ञाधारी आमचा हनुमान. आज्ञाधारी आमचा हनुमान चालले आमचे रामाबरोबर. खरं तर त्या हनुमानाने रामाला घेतलं होतं. तिथे आमचं विरुद्ध आहे. बटर नान मस्तपैकी पनीर माखनवाला. वाफ निघते छान. आणि पावभाजी पण घेतलेली आहे. व्हेरी गुड. त्यामुळे चलो. आता आम्ही मागवला आहे मस्तपैकी मँगो शेक. एकदम असा सुंदरसा. आणि आंबे पण आहे त्याच्यामध्ये छान. आणि आमचा पिझ्झा फस्त झालेला आहे. खाऊन फस्त झालेला आहे. आणि हे बघा शंभू, काय खातोय तू? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ए चटोरा बिल्ला. चटोरा बिल्ला का खाला तू? आलाय असं दाबलं तर कसं येईल? सोडून दे. तर सगळ्यात दोघी स्ट्रॉ खराब केले असतो का आता चमच्याने. काय करणार? मिक्स. हो हो. जेवताना दिसला नाहीस. शंभू प्रतीक मामाचा काही पिछा सोडायला तयार नाही बाबा. हाऊस. प्रतीक, ए प्रतीक म्हण तू हाऊस माझी पुरी करा. नाही म्हणतो तो. नाही म्हणतो तो. काय कर नाही. आत्ता आलेलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिरात. आज गुरुवार आहे ना. इकडनं. मी आलो आता कुमार पॅसिफिक मॉलला पिक्चर बघण्यासाठी. आत्या बाचे गेलेत आईस्क्रीम खायला. मजा घेऊन जा. इंटरव्हल झालेला आहे. शंभू मात्र आपला मस्त टकाटक जागा आहे आणि मस्त पिक्चर बघतोय शंभू. शंभू स्वामी समर्थ बघितले ना. शंभू मात्र आमचा टकाटक जागा आहे. आता आईस्क्रीम खायचंय. शंभू आम्हाला वाटलं होतं पण मस्त टकाटक पाहिलं तर नाही. मस्त होता पिक्चर. आणि गजानन महाराज पाहिल्यावर तर जो आनंद झालेला आहे मस्त वाटला आम्हाला. छान. आता निंदारी आहे क्या? पब्लिक चालली गेली प्रतीक तुझी वाट पाहत पाहत. आबरा करते का ग तू? आले बापले जू. आमचे कोण ठेवेल? आमचा राजा बेटा बघा. शूजही ठेवून देतो आमचा. श्रीरामचे इथे ठेव. इथे ठेव श्रीरामचे. केवढी मोठी तुला पदवी दिली त्याने. घरात गेला की हात धुवायचे, चपलीला हात लावले. सो गाईज घरी आलेलो आहोत आणि आता 2 वाजलेले आहेत. 1:30ला पिक्चर सुटला. येता येता 2 वाजलेत. आता झोपूया. पडलं तर काही लगेच झोप लागत नाही. मात्र आज आप्पाने सकाळी येऊन जे सरप्राईज दिलं खूप छान होतं. देऊळबंद दुसरा पार्ट होता. मस्त होता. त्यापेक्षा बेस्ट पहिला होता. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.